नाशिक येथे विद्यापीठाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 29वा दीक्षांत समारंभ आज पार पडला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते माजी कुलगुरू रघुनाथ शेगावकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठाच्या विविध 124 विद्याशाखातील एकूण 1,55,607 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं। यामध्ये 60 वर्षावरील 155 विद्यार्थी तर बंदीवान तसंच 164 दृष्टिबाधित विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे। पदवीदान समारंभामध्ये मानव्य विद्या, वाणिज्य शाखा, विज्ञान, संगणक, आरोग्य, कला शाखा आदी विविध शाखातील सुवर्ण पदक आणि विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे तसंच विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले। विद्यापीठाच्या कार्यक्रमाचा आढावा घेताना मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। यात ते म्हणाले, जानेवारीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर बेतलेले विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत। आज पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अत्याधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असून प्रमाणपत्रावरील QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रमाणपत्राची वैधता तपासता येणार आहे। अशा प्रकारचे हे प्रमाणपत्र देण्यात येणारे राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे। या तंत्रज्ञानामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये प्रमाणपत्र आता डुप्लिकेट करता येणार नाही। हा यामध्ये सर्वात मोठा फायदा आहे। तसंच जगाच्या कानाकोपऱ्यातून ते ऑनलाईन कुठेही तपासता येणार आहेत। दीक्षांत भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे रघुनाथ शेगावकर म्हणाले, शहरापेक्षा ग्रामीण भागात मुक्त विद्यापीठाचे महत्त्व अधिक असून त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील शहरी ग्रामीण दरी कमी होईल। आज आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करायची, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घेऊ नये तर विविध अभिनव उपक्रमही राबवावे, यामुळे त्यांची स्वतःची तसेच देशाचीही प्रगती होईल। आज तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे, मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी आणि जीवनमूल्यविषयी तडजोड करू नये। भारत पूर्वी विश्वगुरू होता आणि आपल्या ज्ञान कौशल्यावर पुढील काळातही विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहोत, असं ते म्हणाले। या कार्यक्रमाची सुरुवात विद्वजनांच्या ज्ञानगंगा दिंडीने झाली। कार्यक्रमाला राज्यातून विद्यापीठाच्या विविध शाखात अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी तसंच क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्राबद्दल चित्रफितीच्या माध्यमातून या प्रमाणपत्राविषयी तपशीलवार विस्तृत माहिती देण्यात आली। Education speech, a thought-provoking ideas and words of wisdom should be shared. I think with the technology we have gone now much ahead, and now we are using this technology of blockchain, where we are going to have much more dependable degrees. A crucial juncture. In its quest to become knowledge superpower in the next 1 decade, it needs a higher education system of international standard. The system must be transparent, efficient, merit-based. I think with the technology we have gone now much ahead, and now we are using this technology of blockchain, where we are going to have much more dependable degrees. And that's why this English language is also one of the languages which is used, which makes you really. For introducing this novel concept of blockchain-based certificate, I remember when I was in University of Pune. That time, a lot of time used to go in verification of the degrees and certificates. And that time we were thinking. काळामध्ये जे AI आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये येऊन घातलेले त्यामध्ये भारताचं स्थान कसं असेल, त्यातून भारताचं इकॉनॉमी कशी होईल आणि GR कसा वाढेल या संदर्भामध्ये खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे। ते आजच्या दीक्षांत समारंभाचं एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे। सप्रे मराठी न्यूज नाशिक।